नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण गावरान पद्धतीचा आंबाडीच्या भाजीचा झणझणीत आणि चटपटीत असा आंबट तिखट ठेचा बनवणार आहोत। करायला अगदी सोपा आहे आणि फ्रीज शिवाय सुद्धा 4 ते 5 दिवस सहज टिकतो। चला तर याला लागणार आहे आपल्याला आंबाडीची पाने। तर मी इथे धुवून छान निवडून घेतलेली होती, ती उकडली आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची तशी झणझणीतच असते आणि भरपूर असा लसूण, जिरे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे। तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावर वंट्यावर सुद्धा वाटली तरी चालेल। आता हा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत नुसता तेल घालून जरी खाल्ला तरी अप्रतिम लागते। आता या चटणीमधील अर्ध्या चटणीला आपण तडका देऊ आणि अर्धी तशीच ठेवू। तर त्यासाठी आपण इथे बारीक चिरलेला लसूण आणि बारीक कापून घेतलेला कांदा, इथे कढई तापवायला ठेवलेली आहे। तेल सुद्धा तापलेलं आहे, जिरे मोहरी घालून झालेली आहे। कापून घेतलेला लसूण घालायचा आणि चिरलेला कांदा घालायचा, थोडा परतून घ्यायचा, फार लाल नाही होऊ द्यायचा। नंतर त्यावर आपण केलेला आंबाडीचा ठेचा घालायचा आणि छान परतून घ्यायचा। मीठ आपण आधीच घातलेलं होतं, थोडी हळद लागली तर घालायची, नाही घातली तरी चालेल। असा हा आंबाडीचा ठेचा तडका देऊन तयार झालेला आहे। आता ठेचा बनवायची दुसरी पद्धत म्हणजे आपण आधीच तेलावर जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि ही पाने घालायची आणि ती छान परतून घ्यायची। नंतर आपली खलबत्त्यात किंवा पाट्यावर वंट्यावर किंवा मिक्सरला फिरवून बारीक करायची, म्हणजे तो झाला आपला दुसरा ठेचा। छान गरम गरम ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत ह्या झणझणीत अशा आंबाडीच्या चटणीचा आपण आस्वाद घेऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।